अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे पाटील यांची आज पुण्यतिथी भोकरद येथे छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी साजरी करण्यात आली। त्याचबरोबर मराठवाडा कार्याध्यक्ष देवकरण वाघ यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटील ठाले, विष्णू पाटील गाडे, शिवसेनेचे महेश पुरोहित, आप्पासाहेब जाधव, नंदू जाधव, विकास जाधव, सुनील शिरसाट, रामचंद्र गायके, अमोल भोंडे, सुनील नामदे, कृष्णा नामदे, मनोज नामदे, रामेश्वर साने, अर्जुन गाडे, विश्वास पाटील धसाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या जीवनावर दत्ता पाटील ठाले व विष्णू पाटील गाडे माहिती सांगितली। स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांना वारून 10-12 वर्ष झाले। 10-12 वर्षापासून स्वर्गीय अण्णासाहेब जावळे वाढल्यापासून सनी महाराष्ट्रामध्ये हा झंझावात चालू आहे। मित्रांनो, माणूस मरतो पण विचार कधी मरत नाही। स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांचा विचार घेऊन आम्ही त्यांचे शिष्य स्वर्गीय अण्णासाहेबांचे विचार घेऊन सनी जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय छावा संघटनेत झंझावात चालू आहे आणि शाखा लावण्याचा कार्यक्रम चालू आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय छावा संघटनेचे 5 राज्यात शाखा चालू आहे, तिला आम्ही पुढे नेण्याचं काम करीत आहे। मित्रांनो, जोपर्यंत अण्णासाहेब यांचे विचार आहेत तोपर्यंत आम्ही अखिल भारतीय छावा संघटनेचे अण्णासाहेबांचे स्वप्न पाहिलेले त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 100% आम्ही प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। अखिल भारतीय छावा संघटनेचे स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील तसेच आमचे मराठवाडा विभागाचे विभागीय अध्यक्ष देवकरण वाघ साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करून आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून अण्णासाहेब जावळे पाटील गेल्यापासून आमच्यावर जो दुःखाचा डोंगर जो चढला होता, आज ते दुसरं दुःख आमच्यावर आमचे विभागीय अध्यक्ष देवकरण वाघ हे गेल्यानंतर आमच्या डोक्यात कचरा हरपलेला आहे। तरी आम्ही ईश्वराला अशी प्रार्थना करतो, आमच्यातून दोघं जे हिरे तुम्ही हिरावून गेले त्या हिऱ्यांचा आमच्यावर जे दुःख झाला परमेश्वरानं आम्हाला त्यांच्यातून सावरण्याची इच्छा देऊ आणि आम्ही अखिल भारतीय छावा संघटनेच्या कारकिर्दीचं अगोदर जोमानं चालू होतं तेवढं तिथून पुढे सुद्धा आम्ही जोमानं चालू ठेवणार आहोत आणि या दोघांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही हे कार्य सुरू करू देणार।